भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकुलकर्णे भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति त्रिकुलकर्णे मूढ़जहीहि अनागमतृष्णा कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णा सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो पुनः पुनः। भगवत पूज्यपाद आचार्य
श्री शंकराचार्य भगवान यांना जगद्गुरु म्हणून ह्या जगतामध्ये मानलं जातं. असे त्रिकालज्ञ भगवत पूज्यपाद यांनी आपल्या ह्या भजगोविंदम ह्या प्रकरण ग्रंथामध्ये अथवा स्तोत्रामध्ये मानवी जीवनाचा साकल्याने विचार केलेला आहे. मानवी जीवनातल्या जगण्यातल्या सगळ्या पैलूंचा यथार्थ पद्धतीने विचार आपल्या समोर मांडला आहे आणि आपल्याला ते जसे विचार करतात तसं विचार करण्याकरता प्रवृत्त केले आहेत. आणि महात्मे किंवा महापुरुष यांचं हेच वैशिष्ट्य आहे. आपण ज्या अनुभूतीमध्ये आहोत ती अनुभूती इतरांना प्राप्त व्हावी याकरता त्यांचा सातत्याचा अट्टहास असतो. आपण ह्या मोहमुद्गर भजगोविंदम या स्तोत्राचा उपसंहारात्मक भाग पाहत आहोत. आणि आज आपण कालचाच राहिलेला जो भाग आहे त्याचा अंश वेगळ्या अर्थानं श्लोक क्रमांक 26 मध्ये पाहत आहोत. कामं क्रोधं लोभं मोहं त्यक्त्वात्मानं पश्यति सोऽहम् आत्मज्ञानविहीना मूढास्ते पच्यन्ते नरकनिगूढाः. भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. प्रथम आपण शब्द बघूया, त्यानंतर त्या शब्दांच्या मध्ये सन्निहित असलेला अर्थ आणि त्या विचारावर विचारमीमांसा करत असताना त्याची व्यावहारिक उपयोगिता ह्याही अर्थाने आपण धावत्या वेगाने या श्लोकाचा विचार करत असतो. ह्या श्लोकामध्ये कामम, क्रोधम, लोभम, मोहम या 4 गोष्टी सांगितल्या. पण कशासाठी सांगितल्या? त्यक्त्वा. त्यक्त्वा म्हणजे हॅव्हिंग रिनाउन्स्ड, टाकून देऊन, त्याचा त्याग करून. कशाचा? कामं त्यक्त्वा आत्मानं पश्यति. आत्मानं पश्यति, आपल्या आत्मस्वरूपाला पाहतो. कोण? सह महात्मा. तो महात्मा आत्मानं पश्यति, तो आपल्या आत्मस्वरूपाला पाहतो. पण केव्हा पाहतो? तर कामं त्यक्त्वा, क्रोधं त्यक्त्वा, लोभं त्यक्त्वा, मोहं त्यक्त्वा. काम, क्रोध, लोभ आणि मोह त्यक्त्वा म्हणजे त्यांना टाकून देऊन, त्यांचा त्याग करून मग काय पाहतो? आत्मा पश्यति, आपल्या आत्मस्वरूपाला पाहतो. कसा पाहतो? सोहम. सहा अहम
इति आत्मानं पश्यति. अच्छा, पण ज्यांनी काम, क्रोध, लोभ, मोह हे आयुष्यातले दुर्गुण टाकलेले नाहीत, आत्मस्वरूपाचं दर्शन ज्यांना झालं नाहीत, आत्मस्वरूपाचं ज्यांना ज्ञान झालं नाही, त्यांना काय म्हणायचं? आचार्य त्यांच्यासाठी एक शब्द वापरतात, मूढाहा. मूढाहा हा शब्द आचार्यांनी सुरुवातीलाही पहिल्या 1-2 श्लोकाच्या मध्ये वापरला, मध्येही सुद्धा मूढ शब्दाचा प्रयोग केला आणि आताही मूढ शब्दाचा प्रयोग आचार्य या ठिकाणी करत आहे. पण इथे आता मूढ शब्दाचा अर्थही त्यांनी सांगितला. मूढ कशाला म्हणावं? आत्मज्ञान विहीनाः मूढाः. ज्यांनी आत्मज्ञान संपादन केलेलं नाही, आत्मज्ञान विरहित आहेत, त्यांना मूढ असं म्हणतात. मग असे असणारे मूढ, त्यांची गती काय होते? ते पच्यन्ते नरक निगूढाः. ते पच्यन्ते, ते पडतात, ते पचतात. कुठं? अत्यंत निगूढ असणारा जो नरक आहे, त्या नरकामध्ये ते दुःख भोगतात. त्यामध्ये ते जसं पाण्यामध्ये भात शिजवला जातो तो त्यामध्ये जो पूर्ण परिपक्व होतो, तसेही त्यातून पार त्या नरकाच्या ठिकाणी पडून ते पच्यन्ते, ते त्या ठिकाणी पचवले जातात, ते परिपक्व होतात, म्हणजे त्या ठिकाणी ते दुःख भोगतात. असा सरळ सरळ ह्या शब्दाचा अर्थ आहे. आता 4 गोष्टी आचार्यांनी ह्या ठिकाणी टाकायला सांगितल्या आणि ह्या 4 गोष्टी टाकल्या तरच आत्मानं सह अहम पश्यति, तरच साधक आत्मस्वरूपाला तो मी आहे अशा स्वरूपामध्ये अनुभवू शकतो. याचा अर्थ असा होतो आहे की आत्मस्वरूपाच्या ज्ञानासाठी आणि आत्मस्वरूपाच्या दर्शनासाठी किंवा आत्म्याच्या बोधासाठी प्रतिबंध करणारे ह्या 4 गोष्टी आहेत. कामम शब्दाचा अर्थ आहे डिझायर, इच्छा. क्रोध, अंतःकरणामध्ये निर्माण होणारी एक ज्वलनात्मक वृत्ती, तिचं नाव क्रोध, ला आपण अँगर असं म्हणूया. लोभ, लोभम, एखादी गोष्ट आपल्याला खूप प्रमाणामध्ये हवी आहे, जास्त हवी आहे, मिळाली असताना सुद्धा त्याचा लाभ, त्याची प्राप्ती अधिक आकांक्षा आपल्या मनामध्ये असते, त्याला लोभ असं म्हणतात. आणि मोह म्हणजे काहीच जेव्हा समजत नाही तेव्हा हा मोह असतो. आणि आचार्य सांगतात त्यक्त्वा, कामम त्यक्त्वा, क्रोधम त्यक्त्वा, लोभम त्यक्त्वा, मोहम त्यक्त्वा, आणि मग आत्मानं पश्यति. मग तो साधक आपल्या आत्मस्वरूपाला पाहतो. कसा पाहतो? सहा अहम, अरे ते आत्मतत्व तर मीच आहे, अशा स्वरूपामध्ये तो पाहतो. मग काय आहे हे काम, काय आहे हे क्रोध, याचा विचार आपण भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये केला आहे. ह्या दिसायला 4 गोष्टी आहेत, पण असायला ही एकच गोष्ट आहे. असं कसं काय म्हणतात? कामम, क्रोधम, लोभम, मोहम, या तर 4 गोष्टी आहेत. हो, दिसण्यासाठी 4 आहेत, पण या सगळ्यांची जननी कोण असेल तर ती कामना आहे, इच्छा आहेत. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्ते शुपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो भिजायते,
क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अशी पतनाची शिडीचा विचार आपण दुसऱ्या अध्यायामध्ये केला आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये काम म्हणजे कामना म्हणजे इच्छा तर का निर्माण होते? त्याचं साधं सरळ सोपं कारण आहे. मी परिपूर्ण आनंद स्वरूप आहे याची जेव्हा जाणीव नसते, याचा जेव्हा बोध नसतो, तेव्हा मनुष्य आपल्याला आनंदी, सुखी, तृप्त करण्याकरता कोणत्या तरी एखाद्या वस्तूवरती अवलंबून असतो. मग ही वस्तू मिळाली, ही व्यक्ती मिळाली, ती घटना मिळाली, ती परिस्थिती प्राप्त झाली की मी सुखी होणार. मी सुखी होणार म्हणजे माझं सुख त्या वस्तूवर अवलंबून आहे. ती जर मिळाली तर मी सुखी होणार. याचा अर्थ मी स्वतःला सुखी नाही असं समजतो. आणि मी म्हणजे आत्मतत्व बरं का ह्या ठिकाणी. तर मी या शब्दाचा अर्थ देह नाहीत, इंद्रिय नाहीत, मन बुद्धी नाहीत, तर मी सच्चिदानंद स्वरूप असणारा आत्मा परिपूर्ण आहे, शाश्वत आनंदाचा स्रोत आहे. असं जेव्हा ज्ञान नसतं, म्हणजेच आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाच्या विषयी अज्ञान असतं, तेव्हा आपण तृप्त, सुखी, परिपूर्ण, आनंदी, शांतता प्राप्त करण्यासाठी आपण कोणत्या तरी बाह्य वस्तूचं आलंबन स्वीकारतो. आणि ती वस्तू, ती व्यक्ती, ती घटना मला सुखी करील, आनंदी करील, मला शांतता प्रदान करील म्हणून आपण एखाद्या दुसऱ्या गोष्टीवरती जेव्हा अवलंबन राहतो, तेव्हा तिच्या प्राप्तीची जेव्हा आकांक्षा आपल्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होते, तिलाच इच्छा असं म्हणतात, तिला काम असं म्हणतात. म्हणून कामना ही एक फिलिंग ऑफ इनकम्प्लीटनेस अशा प्रकारचे आहे की अतृप्ततेची किंवा अपूर्णतेची जाणीवेतून आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा उत्पन्न होते. मला गाडी असेल तर मी सुखी, मला माडी विशिष्ट असेल तर सुखी, मला एक विशिष्ट प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर प्राप्त झालं तर मी सुखी, सत्ता, संपत्ती, अधिकार, वैभव हे सगळं प्राप्त झालं की मग मी सुखी आनंदी होईल. म्हणजे मी स्वतःला तसा सुखी आनंदी नाही असं समजणं आणि त्यासाठी कोणत्या तरी एखाद्या निर्जीव, जड, तुच्छ, नाशवंत, क्षणभंगूर अशा वस्तूवरती स्वतःला अवलंबन ठेवणं आणि तिची प्राप्तीची अपेक्षा अंतःकरणामध्ये निर्माण झाली की त्याला कामना असं म्हणतात. आणि जी वस्तू मला हवी आहे ती वस्तू मला प्राप्त करण्यासाठी कोणी जर प्रतिबंध निर्माण केला की त्यातून जी वृत्ती निर्माण होते त्याला क्रोध असं म्हणतात. म्हणजे कामाच्या प्रतिबंधात क्रोध उत्पन्न होते. पण आपण जर सर्व समर्थ असू आणि आपण इतके समर्थ असू की आपल्याला जे हवं आहे त्याला जगामध्ये कोणीही प्रतिबंध करणार नाही आणि आपल्याला हवी ती वस्तू आपण जेव्हा प्राप्त करून घेतो तेव्हा ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्या वस्तूच्या द्वारे आपल्याला जो आनंद, सुख प्राप्त होण्याचा जो काही एक प्रकारचा आभास उत्पन्न होतो की हा त्या वस्तूच्या संयोगानं मला सुखानुभूती आली, त्या व्यक्तीच्या सानिध्याने मला एक प्रकारचा स्ट्रेसलेस स्थिती मला अनुभवाला आली, तणाव रहित स्थिती मला त्या व्यक्तीच्या सानिध्यात, त्या वस्तूच्या सानिध्यात, त्या घटनेच्या सानिध्यात मला मिळाली. आणि म्हणून ती वस्तू, ती व्यक्ती मला आणखी पाहिजे आहे, तिचा लाभ मला पुन्हा पुन्हा मिळवायचा आहे. अशी एक्सेसिव्ह जेव्हा पुन्हा अभिलाषा उत्पन्न होते तेव्हा त्याला लोभ असं म्हणतात. म्हणजे
इच्छेच्या तृप्तीतून लोभ उत्पन्न होतो, तर इच्छेला प्रतिबंध निर्माण केला की क्रोध उत्पन्न होतो. जर एखाद्या मुलाला हातामध्ये मोबाईल असेल आणि तो आपण हिसकावून घेतला की त्याला पटकन राग येतो, कारण तो हवा आहे अशी त्याला इच्छा असते. एखाद्या कॉलेजचा विद्यार्थी असेल, त्याला नवीन बाईक घ्यायची असेल आणि आपण त्याला घेऊन देत नसेल, किंवा आपण त्याला चांगल्या प्रकारचा मोबाईल हवा असेल आणि तो कडनं मिळत नसेल, तर त्याला क्रोध उत्पन्न होतो. आणि जर त्याला कधी नाही असं कोणी म्हणतच नसेल, तर तो त्याहीपेक्षा जास्त किमतीची गाडी आणि जास्त किमतीचा मोबाईल त्याला हवा आहे, हा एक प्रकारचा लोभात्मक वृत्ती तयार होते. मग हा लोभ आहे. मग मोह म्हणजे काय? की ती वस्तू कधीतरी नष्ट होणार आहे, ती हरवून जाणार आहे, ती आपल्याकडनं पडून जाणार आहे, पण असं असताना ती वस्तू माझ्याकडे कायम स्वरूपाने राहावी, तो मित्र कायम स्वरूपाने राहावा, ती व्यक्ती कायम स्वरूपाने माझ्या सानिध्यामध्ये असावी, असं सारखं वाटत असणं म्हणजे नित्य क्षणभंगुरतेने व्याप्त असणारी एखादी वस्तू क्षणाक्षणाला नष्ट होताना ती वस्तू माझ्याकडे कायम राहावी, अशा प्रकारची भावना म्हणजे हा एक प्रकारचा मोह आहे. पण हे दिसायला जरी चार असले तरी हे निर्माण झाले कुठून? तर कामनेतून निर्माण झाले. म्हणजे डिझायर इज द मदर ऑफ ऑल दिस कॅलॅमिटीज. ही कामना ही तर सगळ्यांची जननी आहे. ती कामना तरी का उत्पन्न झाली? याचं कारण आहे स्वस्वरूपाचं अज्ञान, स्वस्वरूपाचा अवबोध नसणे, आणि त्यामुळे या गोष्टी उत्पन्न होतात. आणि ह्या गोष्टी उत्पन्न झाल्या की त्या आपल्या अंतःकरणामध्ये इतक्या कामना, क्रोध, लोभ आणि मोह झाले की ते आपल्या सत्याचं दर्शन करण्याकरता आपल्याला ते प्रतिबंध करतात. आणि म्हणून गीतेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला अर्जुनाने, देवा, ज्यांना सगळं काही माहिती असतं ते सुद्धा कधी कधी चुकीच्या गोष्टीमध्ये प्रवृत्त होतात, असं का? अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषाः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. असं हे का होतं? भगवंताने उत्तर देताना सांगितलं, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. हे आपण 3ऱ्या अध्यायामध्ये खूप विस्ताराने ही गोष्ट पाहिलेली आहे. पुन्हा ज्यांना या संबंधाची जिज्ञासा असेल तर हा विषय मुळात त्याने पाहावा. पण आचार्य सांगतात हे प्रतिबंध करणारे आहेत. माऊलीने तर यावर पुढे जाऊन असं म्हटलंय की ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारक आहे. आणि त्या संबंधाने इतकं मोठं छान भाष्य केलं आहे. ते जळाशिवाय बुडवतात, आगीशिवाय जाळतात, आणि न बोलता प्राण्यांना ते आपल्या आवाक्यामध्ये आणतात. शास्त्राविषयी ते शस्त्राशिवाय साधतात, दोरेविना बांधतात, आणि ज्ञानी पुरुषाला तर पैज घेऊनच ते त्रास देतात. चिखले विन रोविती, पाशिके विन गोविती, हे कवणाजोगे न होती अतौटपणे, असं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी त्या श्लोकावरती करताना केलं आहे. आणि म्हणून हे प्रतिबंध निर्माण करणारे आहेत आपल्या अंतःकरणाला. साधी शांतता सुद्धा प्राप्त करण्यासाठी प्रतिबंध करतात. इच्छा निर्माण झाली की शांततेचा भंग होतो. क्रोध निर्माण झाला की आपल्या अंतःकरणातल्या सगळ्या भावना बदलून जातात. लोभ उत्पन्न झाला की ते आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं वेगळं स्थित्यंतर घडवतात आणि सगळ्या शरीराचा समतोल ढासळणारे हे सगळे घटक आहेत. आचार्य सांगतात त्यांचा आपण त्याग केला पाहिजे. पण तो त्याग कसा होईल? आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं तरच होईल. आणि म्हणून सांगतात आत्मानं पश्यति. म्हणून
हे महापुरुष आत्मस्वरूपाला पाहतात, म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतात. आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतात असं वाक्य म्हटलं की थोडा गोंधळ कधी कधी निर्माण होण्याची शक्यता असते. जसं बाहेर एखादी वस्तू आहे, ती वस्तू मी प्राप्त करून घेतली, जसं की बाहेर एखादा मोबाईल आहे, गाडी आहे, ते मला प्राप्त नसतात, ते मी प्राप्त करून घेतो. म्हणजे जगातल्या वस्तू जेव्हा प्राप्त करून घेतो तेव्हा त्या आपल्यापेक्षा भिन्न असतात, वेगळ्या असतात. तसं का आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावायचं आहे? एक मनुष्य घाईघाई घराच्या बाहेर निघाला आणि त्या घराला लॉक लावण्यासाठी त्याने ते कुलूप पण घेतलं, पण चावी सापडत नव्हती. सगळं घर त्याने धुंडाळलं आणि जायला तर खूप घाई झाली होती. पण त्याच्या 5 दिवसापूर्वीच एकदा विचार येऊन गेला की मला वेळेवर चावी सापडणार नाही आणि मी विसरून जाईल आणि मी सगळा गोंधळ होऊन जाईल. म्हणून 5 दिवसापूर्वी त्याने चावी कुलुपाची त्याने आपल्या बॅगमध्ये ठेवली होती. आणि नंतर सगळीकडे शोधलं आणि शेवटी सहज पाहिलं की आपल्या बॅगमध्ये तर नसावी ना. म्हणून हात घालून पहिल्याच कप्प्यात पाहिलं तर चावी तिथे होती. आणि मग म्हटला, चावी मिळाली 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 जेव्हा असं म्हणतोय तेव्हा खरं सांगा बरं, ती काय कुठे हरवली होती का कोणी नेली होती का ती कुठे होती? नाही नाही, ती त्याच्याच बॅग मध्ये होती. फक्त ती नाही असा भ्रम झाला होता. तसं मी कोण आहे, आत्मा आहे, कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे असा विचार जेव्हा करायला लागतो आणि शास्त्र आणि गुरूंच्या माध्यमातून जेव्हा तो उपदेश प्राप्त होतो तेव्हा तो म्हणतो, अरे ते जे वर्णन केलं आहे ते तर मीच आहे. सहा अहम, ते तर मीच आहे. म्हणजेच आपणच आपल्याला मधल्या काळात भ्रम झाल्यामुळे मी ह्यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे आणि शास्त्राने मला बोध करून दिला की मग त्याचं ज्ञान होतं. म्हणजे आपलीच चावी आपल्याच बॅगमध्ये होती, पण विसर पडल्यामुळे सगळं घर त्याने ढुंडाळलं. तसं आपलंच सच्चिदानंद स्वरूप आपणच आहोत आणि ते मीच आहे. पण अज्ञानामुळे भ्रमामुळे एक प्रकारचा भास निर्माण झाला की मी देह आहे, मी इंद्रिय आहे, मी बुद्धी आहे. पण महापुरुष या सगळ्यांची व्यावृत्ती करतात, निराश करतात आणि सर्वांचा निराश झाल्यानंतर खाली जे शिल्लक राहतं ना, तदैव तत्, तेच तू आहेस. सहा अहम, ते मी आहे असं त्यांना या काम क्रोध लोभ यांचा त्याग केल्यानंतर, सोडून दिल्यानंतर आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं आणि मग सा अहम आत्मानं पश्यति, ते आत्मतत्व मीच आहे अशा स्वरूपाने ते पाहतात. पण ह्या आत्मस्वरूपाचं जेव्हा ज्ञान होत नाही आणि हजारो ग्रंथांचं आपण परिशीलन केलं, एका पाठीमागं एक अध्याय संपत गेले, अनेक प्रकरण ग्रंथ संपत गेले, पण त्यातून अनुभूतीसाठी आपण श्रवण मनन आणि निधिध्यासन याच्याद्वारे ते ज्ञान स्वतःच्या अनुभूतीत जर आणलं नाही तर आचार्य म्हणतात तो मूढाहा, ते सगळे मूढ आहेत. कोण आहे मूढ? आत्मज्ञान विहीनाहा मूढाहा. आत्मस्वरूपाचं ज्ञान नसणारे ते सगळे मूढ आहेत. इथे मूढ शब्दाचा अर्थ अज्ञानी, पण अज्ञानी म्हणजे त्याला काही कळत नाही असं नाही, सगळं कळतं. फक्त स्वस्वरूपाचा जसा आहे तसा संशय विपर्यय रहित असणारा बोध जर प्राप्त झाला नाही तर आचार्य म्हणतात तो मूढ आहे. आत्मज्ञान विहीन, आत्मस्वरूपाचं ज्ञान नसणं हेच मूढत्वाचं लक्षण आहे. आणि ह्यामुळेच
स्वतः मी सच्चिदानंद स्वरूप असताना देखील त्याचा विसर पडल्यामुळे आपल्याला बाह्य वस्तूंची कामना उत्पन्न होते. त्याला प्रतिबंध केला की क्रोध उत्पन्न होतो, आणि कामनेला प्रतिबंध झाला नाही तर लोभ उत्पन्न होतो, आणि लोभ उत्पन्न झाला की या सगळ्या वस्तू कायम स्वरूपाने माझ्याजवळ असावा असा मोह उत्पन्न होतो, आणि त्यामध्ये मनुष्याचं आयुष्य संपून जातं. आणि हे सगळं प्राप्त करण्यासाठी अनैतिक मार्गाचा हाही मनुष्य अवलंबन करतो, आणि त्यामुळे ते पच्यन्ते नरक निगूढा, नरकाचे विविध प्रकार आहेत. म्हणजे हे कसं आहे, आतल्या 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 निगूढ अशा नरकामध्ये ते पसतात. म्हणजे अत्यंत भयंकर नरकामध्ये ते दुःख भोगतात. आत्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे अनर्थाची परंपरा निर्माण होते, आणि ती अनर्थाची परंपरा स्वरूपाला कळण्यासाठी प्रतिबंध करते. आचार्य सांगतात त्यांना त्याग करा, आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतले तरच तुम्ही पंडित आहात, नाहीतर मूढ आहात, आणि जन्ममृत्यूच्या ह्या भवसागरामध्ये पुन्हा पुन्हा त्यांना दुःख भोगावं लागतं. आणि म्हणून यातून बाहेर पडायचं असेल तर त्या गोविंदाला भजा, त्याची उपासना करा, त्याचं ज्ञान संपादन करा, त्याच्यासाठी कर्म संपादन आणि समर्पण करा. तेच भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आचार्य, तुम्ही आतापर्यंत आम्हाला खूप समजावून सांगितलं, पण एवढं समजावून सांगितलं की जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा मी मागचं विसरून जातो. तेव्हा एकदा आम्हाला संक्षिप्त एखादी साधना सांगा. मग आचार्य सगळ्या शास्त्राचा सारांश पुन्हा एकदा आपल्यासमोर आणून देण्याचा प्रयत्न करतात. श्लोक क्रमांक 27. गेयं गीता नाम सहस्त्रम ध्येयं श्रीपतिरूपमजस्रं नेयं सज्जन संगे चित्तं देयं दीनजनाय च वित्तं भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते. बघा श्लोक, त्यातले पहिले शब्द जरी पाहिले तरी एक शब्द माधुर्य निर्माण होतं, आणि आपल्याला ते पाठ करायला समजायला सोपे जातात. जसं गेयम, नेयम, देयम किंवा ध्येयम अशा शब्दांचा प्रयोग करून एक काव्यालंकाराचा एक परिष्कार, काव्याचा आनंद घेण्याकरता एक रसात्मक भूमिका या काव्याचा आचार्य या शब्दांच्या द्वारे प्रगट करतात. म्हणून नुसते आपण हे एक एक शब्द जरी सुरुवातीचा लक्षात ठेवला तर पुढचं सगळं वाक्य लक्षात येईल. गेयम काय, पण गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपतिरूपमजस्रम नेयम काय, सज्जन संगे चित्तम देयम दीनजनाय च वित्तम. बघा आचार्य सांगतात ह्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल. गेयम, गेयम गीता, गेयम नाम सहस्त्रम. गई हा मूळ शब्द आहे, त्याचा अर्थ होतो गाणे, आणि त्यातूनच गेयम म्हणजे हे गायलं पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. कशाचं केलं पाहिजे. गेयम गीता, गीतेचं गायन केलं पाहिजे. कारण गीता म्हणजेच हे गीत असल्यामुळे त्याचं गाणंच केलं जातं, पण तिथेचं गाण शब्दाचा अर्थ आहे चिंतन, मनन, निधिध्यासन. कारण गीता
हा सर्व उपनिषदांचा सार आहे. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपाल नंदना. भगवान श्रीकृष्णाने या दशोपनिषदे रूपी गायांच्या द्वारे काढलेलं दूध म्हणजे भगवद्गीता आहे. संपूर्ण शास्त्राचं सार त्यामध्ये सन्निहित झालेलं आहे. आणि म्हणून त्या गीतेचा आपल्याला थोडा तरी चिंतनाचा भाग आपल्या जीवनात असावा. त्याचा अर्थाचं चिंतन, मननाचं चिंतन, अनुभूतीमध्ये त्याचं परिणित व्हावं. मागे आपल्याला सांगितलं ना, भगवद्गीता किंचित धीता, तोच भाग पुन्हा आचार्य पुन्हा पुन्हा सांगतात. कुणी विचारलं का हो पुन्हा पुन्हा का सांगतात? कारण मागे आत्मानं पश्य, स्वात्मानं पश्य असं तुम्ही सांगतात. कारण सत्य हे एकच असतं आणि ते अनेकदा सांगूनही कळत नाही, म्हणून अनेकदा सांगावंच लागतं. सत्य एकच असतं तर तेच पुन्हा पुन्हा सांगावं लागेल ना. मग पुन्हा पुन्हा का सांगतात? एकदा सांगून कळत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. म्हणून गेयम गीता, त्या गीतेचं अध्ययन करावं. त्यातले कर्माचे सिद्धांत, उपासनेचे सिद्धांत, ज्ञानाचे सिद्धांत, ध्यानाचे सिद्धांत, आहार विहाराचे सिद्धांत, कर्माचे सिद्धांत, सगळा विचार भगवंताने गीतेमध्ये परिपूर्ण जीवन होण्यासाठी लागणारे सगळे सिद्धांत त्यामध्ये ग्रथित केले आहेत. म्हणून गेयम गीता, गीतेचं गान केलं पाहिजे आणि गीतेचं पान केलं पाहिजे. दुसरं आहे गेयम नाम सहस्त्रम. सहस्त्रनाम म्हणजे विष्णू सहस्त्रनामाचं चिंतन केलं पाहिजे. ज्या भगवंताने हा गीतेचा विचार सांगितला तो भगवान कसा या जगामध्ये विविध अशा सहस्त्रनामांच्या द्वारे नटलेला आहे, ते म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. गीतेवरती भाष्य करण्याच्या अगोदर शंकराचार्यांनी आपल्या शिष्याला सांगितलं की गीताना मला भाष्य लिहायचं आहे. तर त्यांच्या शिष्याने विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आणलं. अरे हे नको म्हटले, गीतेचा ना, हे विष्णू सहस्त्रनामाचं आहे असं आचार्यांनी आपल्या शिष्याला दोनदा तीनदा सांगून त्याच्याकडनं विष्णू सहस्त्रनामाचाच ग्रंथ पुढे आला. म्हणून गीतेवरती भाष्य करण्याच्या अगोदर आचार्यांनी विष्णू सहस्त्रनामावरती भाष्य लिहिलं. आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय? भगवान श्री विष्णूंची हजारो नावं आहेत, हजार नावं आहेत आणि त्याला विष्णू सहस्त्रनाम असं म्हणतात. म्हणून त्या सहस्त्रनामाचं नुसतं उच्चारणच नाही तर त्यामध्ये असणाऱ्या अर्थाचं चिंतन, भगवंताच्या विविध असणाऱ्या नावाचं चिंतन करता करता साधक भगवंताशी कसा एकरूप होऊ शकतो म्हणून त्याचंही चिंतन करावं. म्हणून गेयम गीता, गेयम नाम सहस्त्रम. नाम सहस्त्रम म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. तसं जर पाहिलं तर शिव सहस्त्रनाम आहेत, विष्णू सहस्त्रनाम आहेत, ललिता सहस्त्र नामावली आहेत, असे शिव सहस्त्रनामावली आहेत, अशा विविध सहस्त्रनाम आहेत. पण इथे नाम गेयम गीता आणि गेयम नाम सहस्त्रम, इथे गीता म्हणताना भगवद्गीता आणि सहस्त्रनाम असं म्हणताना विष्णू सहस्त्रनाम. कोणी म्हणेल नाही नाही आम्ही तर शिव आहोत, मग शिव सहस्त्रनाम म्हणा. नाही म्हणले आम्ही देवीचे भक्त आहोत नवरात्रामध्ये, मग तुम्ही ललिता सहस्त्रनामावलीत मी म्हणा. अर्थात हा एक भाग आहे. ही वाचिक तप आहे. जेव्हा आपण गीता वाचन करतो किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, हे वाणीच्या द्वारे घडणारं तप आहे, वाचिक तप आहे. आता मानसिक तप. ध्येयम श्रीपती रूपम अजस्त्रम. अजस्त्रम शब्दाचा अर्थ आहे सतत, नेहमी. म्हणून अजस्त्रम हे जे पद आहे ते प्रत्येक ओळीमध्ये लावायचं. अजस्त्रम गीता गेयम, अजस्त्रम नाम सहस्त्रम गेयम. सतत गीतेचं नामचिंतन करावं, सतत विष्णू सहस्त्र नामचिंतन करावं, गावं. आणि दुसरं आहे अजस्त्रम, सतत
काय करावं? ध्येयम, ध्यान करावं. कोणाचं ध्यान करावं म्हटले? श्रीपती रूपम. श्रीपती, श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती म्हणजे भगवान श्रीकृष्ण, विष्णू परमात्मा, सगुण साकार जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याचं सगुण साकार स्वरूपाचं ध्यान करावं. आणि ध्यान हे चरणापासून सुरुवात होते आणि मग शेवटी मुखापर्यंत येऊन थांबतं. म्हणून ध्यान मुखापासून नाही केलं जात, तर ध्यान चरणापासून केलं जातं. म्हणून सगळ्या संतांचे अभंग चरणाच्या विषयी जास्त आहे. माझे चित्त तुझे पाये राहे ऐसे करी काही, असे अनेक अभंग आहेत. भगवंताच्या चरणाचं वर्णन करणार आहे. आणि मग शेवटी जेव्हा काकड आरती करायची असते तेव्हा तुझे रळी कोटी चंद्रप्रकाश कमल नयन हास्य वदन असे, मग मुखाकडे भगवंताचं ते दर्शन केलं जातं ध्यानाचं. म्हणून भगवंताचं श्रीपती म्हणजे लक्ष्मीचा पती असणार त्याचं भगवंताच्या रूपाचं ध्यान करावं. ध्यान कसं करावं याचा विचार गीतेत सांगितला आहे 6व्या अध्यायामध्ये. आपण तो विचार पाहिला आहे. दुसरं श्री शब्दाचा अर्थ आहे माया. मग कोणी असं म्हणेल की आम्ही जर शिवाचे भक्त असू तर मग तुम्ही पार्वती आणि शंकराचं ध्यान करा, किंवा श्रीकृष्ण आणि राधाचं ध्यान करा, श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचं ध्यान करा, कोणतंही ध्यान करा. पण कसं करा? अजस्त्रम श्रीपती रूपम ध्येयम, अजस्त्रम गीता गेयम, अजस्त्रम सहस्रनाम गेयम. तिसरी गोष्ट सुद्धा सांगितली आहे की जी अगोदर सांगितली आहे आचार्यांनी. नेयम सज्जन संगे चित्तम, चित्तम सज्जन संगे नेयम. चित्तम म्हणजे चित्ताला सज्जनाच्या संगतीमध्ये सतत सतत घेऊन जावं. नेयम म्हणजे नियनयती म्हणजे नेणे, त्या चित्ताला घेऊन जावं. मागे आपला एक श्लोक गेला आहे ना, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवन मुक्ती, सत्संगत्वे जीवन मुक्ती. सत्संगाच्या द्वारे जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. हा विचार आपल्या मागे येऊन गेला आहे. पण इथे चित्तम अजस्त्रम चित्तम सज्जन संगे नेयम, सतत चित्ताला सज्जन महापुरुषांच्या संगतीमध्ये घेऊन जावं. कारण चित्ताला ती गोष्ट आवडत नाही. रजगुणात्मक चित्त असेल तर त्याला रजगुणात जावं असं वाटतं, तमगुणात्मक चित्त असेल तर तमगुणात्मक पदार्थांच्या मध्ये, वस्तूंच्या मध्ये, वातावरणाच्या मध्ये जावं असं वाटतं. परंतु प्रयत्नपूर्वक त्या चित्ताला सज्जन महापुरुषाच्या संगतीमध्ये नेण्याचा प्रयत्न करावा. म्हणून जे रोजच ह्या ऑनलाईन प्रवचनमध्ये सहभागी होतात त्यांना बरोबर तो वेळ झाले की आठवड्यात आपल्याला आज काहीतरी नवीन ऐकायला भेटणार आहे, नवीन चिंतन ऐकायला भेटणार आहे. त्यांचं मन यात संलग्न असतं. नवीनच जर काही लोक जॉईन झाले तर 1-2 दिवस त्यांचा इंटरेस्ट राहतो. नको आता वेळच नाही, काहीतरी कारणं निर्माण होतात आणि मग त्यातून ते लेफ्ट होतात आणि नंतर त्यांना कळतं अरे किती दिवस वाया घालवले विनाकारण. आणि मग आता आठवण येते तोपर्यंत ते प्रकरण ग्रंथ संपलेला असतो, दुसरा सुरू झालेला असतो. आणि म्हणून त्या चित्ताला प्रयत्नपूर्वक संत संगतीमध्ये नेण्याचा प्रयत्न करावा. ही गोष्ट आवर्जून सार रूपाने सांगितली. आता बघा, गेयम गीता नाम सहस्त्रम यामध्ये वाचिक तप, ध्येयम श्रीपती रूप अजस्त्रम यामध्ये मानसिक तप, कारण मनाने ध्यान केलं जातं ना. आणि तिसरं आहे नेयम सज्जन संगे चित्तम, चित्ताला सज्जनांच्या संगतीमध्ये न्यावं, म्हणजे हे चित्ताचं तप झालं. आणि शेवटी आचार्य सांगतात
देयं दीनजनाय च वित्तम. जर तुमच्याकडे तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या ज्ञानाच्या द्वारे आणि तुमच्या पुण्याच्या द्वारे तुम्हाला जर भरपूर संपत्ती मिळाली असेल तर काय करावा? अजस्त्रम, नेहमी, दीनजनाय वित्तम देयम. नेहमी दीनजना, जे गरजू लोक आहेत त्यांना तुमच्या जवळचं वित्तम देयम. वित्त म्हणजे संपत्तीला काही भाग गरजवंतो असेल अशा लोकांना आपल्या संपत्तीतला भाग देत राहावा. त्यामुळे अंतःकरणाची शुद्धी, त्यामुळे त्या पैशाची शुद्धी होते, त्याचे दोष निघून जातात आणि तो पैसा आपल्याला आनंददायी ठरत असतो. कारण ह्या जगात कोणतीही वस्तू मिळवताना ती दोषयुक्त होऊनच ती आपल्याला मिळत असते. आणि म्हणून आपण बाजारातून ज्वारी, बाजरी, गहू आणले तरी दळण करताना त्यातले खडे आपल्याला निसावेच लागतात, निवडावेच लागतात. तर कोणतीच वस्तू ही शुद्ध स्वरूपात भेटत नाही. आणि म्हणून ही जनसेवा हीच विश्वर सेवा आहे. ह्या भूमिकेतून अजस्त्रम वित्तम दीनजनाय देयम. अजस्त्रम चित्तम सज्जन संगे नेयम. अजस्त्रम श्रीपती रूपम ध्येयम. आणि अजस्त्रम गीता गेयम. अजस्त्रम नाम सहस्त्रम गेयम. ह्याप्रमाणे गेयम, ध्येयम, नेयम, देयम अशा स्वरूपामध्ये आचार्यांनी पुनश्च एकदा सगळ्या शास्त्रांचा सार रूपाने विचार सांगितला. तुम्हाला जर लक्षात राहिलं नसेल तर ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा कराव्यात. अच्छा, हा इथपर्यंतचा विचार झाला. शेष विचार आणखी आहे. क्रमशः आपण अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलो आहोत. यथासंभव 1-2 दिवसामध्ये हा विचार परिपूर्ण होईल. तूर्तवाणीला या ठिकाणी विराम देईल. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्ण